नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण जे बेसिक फिजिक्सचे पॉइंट्स आहेत ते आपण डिस्कस करू. त्याचबरोबर इथून पुढे आपण सीईटी साठी, जेई साठी, त्याचबरोबर नीट साठी ज्या फिजिक्सच्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपण मराठीमधून शिकणार आहोत. त्या आपण एक 1 बाय 1 अशा आपण या यूट्यूब चॅनलवर आपण ऍड करू. तर आता आपण जे लिनियर आणि अँग्युलर मधला जो रिलेशन आहे ते आपण स्टडी करणार आहोत. 10वी पर्यंत आपण ज्या कन्सेप्ट शिकलेला आहोत त्या पहिली जी आपण बघितली ती डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये काय संबंध होता तो आपण इथं लिहू. डिस्प्लेसमेंट आपण एस या लेटरनं दाखवत होतो आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी हे आपल्याला माहितच आहे. आता डिस्प्लेसमेंट बरोबर आपण त्याच्यावरून व्हेलॉसिटी काढत होतो. आता व्हेलॉसिटी ही व्ही या लेटरवरनं ऍक्च्युअली वेक्टर क्वांटिटी असल्यावर व्ही बारनं दाखवतो, पण आपण इथं व्ही या लेटरनं रिप्रेझेंट करू. ही जी डिस्प्लेसमेंट आहे, ह्या डिस्प्लेसमेंटचा जेव्हा आपण रेट घेणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, त्याला आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजेच आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे आपल्याला कोणती क्वांटिटी आली? व्हेलॉसिटी क्वांटिटी आली. आणि व्हेलॉसिटीचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळतं? ऍक्सेलरेशन मिळतं. म्हणजेच ऍक्सेलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजेच डीव्ही अपॉन डीटी. ओके, म्हणजेच डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला काय मिळाली? व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळालं? ऍक्सेलरेशन मिळालं. आता हे झालं कशामधलं? तर लिनियर मधलं, म्हणजे 10वी पर्यंत जो आपण पोर्शन शिकलेला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन, ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी समजल्या असतील. आता तेच आपण जेव्हा रोटेशन मध्ये बघतो, रोटेशनल म्हणजे एखादी सर्क्युलर मोशन आहे, हा चॉक जेव्हा आपण इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला तेव्हा आपण याची डिस्प्लेसमेंट सांगू शकतो. आता ही डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणत्या दिशेला आहे? डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये फरक आहे. कोणता? तर इथून इथपर्यंत चॉक गेला, समजा हा 2 मीटर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत गेला. हे 2 मीटर हे काय आहे? तर डिस्टन्स आहे. पण 2 मीटर पूर्व दिशेला गेला, हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. मग त्याच्यासाठी आपण एक्स वाय ऍक्सिसचा यूज करतो 2 डायमेन्शन मध्ये, म्हणजे 2 डायमेन्शन मध्ये. एक्स ऍक्सिसला आपण युनिट वेक्टर आय कॅप घेतो, वाय ऍक्सिसला युनिट वेक्टर जे कॅप घेतो. पण एवढं आपण डिटेल मध्ये न जाता ऍक्च्युअली आपण लिनियर आणि अँग्युलर मध्ये काय अनालॉजी आहे ते आपण बघू. ही झाली डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. आता जे अँग्युलर अनालॉजी आहे ते अँग्युलर अनालॉजी मध्ये बघा, ह्या डिस्प्लेसमेंटला कोण आहे तर अनालॉगस, तर ही आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि ती कशाने दाखवतात? थीटाने दाखवतात. आता हा थीटा, जसं डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर केलं? मीटर मध्ये. आणि हा जो थीटा आहे हा आपण थीटा कशामध्ये मेजर करतोय? रॅडियन मध्ये. अँगल आहे तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण, आणि हे रॅडियन मध्ये मोजतो. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा मिळते. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय आलं सांगा? तर डी थीटा अपॉन डी टी, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. जसं की आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी म्हणत होतो, तसंच इथं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही काय येणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता जसं इथं आपल्याला याचं युनिट काढायचं आहे, व्हेलॉसिटीचं युनिट माहित आहे, जसं डिस्प्लेसमेंटचं काय येतं? मीटर आणि टाइमचं काय येतं? सेकंद. तसंच इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आपल्याला माहित आहे. काय माहित आहे? तर रॅडियन. आणि टाइमचं माहित काय आहे? सेकंद. म्हणजे हे युनिट आपल्याला ओमेगाचं म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट रॅडियन पर काय आलं? सेकंद आलं. चला पुढे आपण बघू. अँग्युलर व्हेलॉसिटी वरून अँग्युलर ऍक्सेलरेशन काढायचं आहे, आणि हे कोणत्या लेटरनं रिप्रेझेंट करतो? अल्फा. बघा, अल्फा हा रेट ऑफ चेंज ऑफ कोणाचा असणार आहे? तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा असणार आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो, बघा इकडं डीव्ही अपॉन डीटी आहे, आपण इथं डी डी तसंच ठेवलं आणि ही जी जर किंमत टाकली डीएस अपॉन डीटी, म्हणजेच डी इंटू डी चा काय झाला? स्क्वेअर अपॉन डीटी इंटू डी चा स्क्वेअर, आणि हे आपलं आलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज ऍक्सेलरेशन.
त्याच पद्धतीनं इथं आपण ओमेगाची किंमत डी थीटा अपॉन डी टी जर टाकली तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, डी थीटा अपॉन डी टी ही आपण कोणाची किंमत टाकली, ओमेगाची. तर आपल्याला काय मिळालं सांगा, डी डबल डेरिव्हेटिव्ह कुणाचं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं म्हणजे थीटाचं. आणि आता याचं युनिट काढू. जसं ऍक्सलरेशनचं बघा युनिट काय असतं, मीटर पर स्क्वेअर सेकंद. वाचताना एक आपण चुकी करतो. कोणती चुकी करतो, तर जेव्हा आपण वाचतोय बघा, समजा ह्या ऍक्सलरेशनचं युनिट आपल्याला माहित आहे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं वाचतो. आज बरेच असे विद्यार्थी वाचतात किंवा आजपर्यंत आपल्याला तसं शिकवलेलं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण असं न वाचता पहिल्यांदा आपण काय वाचावं, तर पॉवर वाचावी. बघा इथं मीटर पर स्क्वेअर सेकंद हे का रीड करणं गरजेचं आहे, तर जेव्हा आपण पॉवर देतो या चुकीच्या देत नाही किंवा एक रीडिंग करण्याची प्रॉपर मेथड आहे. तर ठीक आहे, असो, ज्याची त्याची बोलण्याची लँग्वेज असतात किंवा सरळ त्यांना बरं वाटतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे ज्याची त्याची मर्जी आहे. ओके, तर याला वाचायचं कसं, मीटर पर स्क्वेअर सेकंद. हे झालं ऍक्सलरेशनचं युनिट. हे कसं आलं, तर आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटीचं काय असतं, मीटर पर सेकंद. बघा मी इथं देतो मीटर पर सेकंद आणि हे टाइमचं काय आहे, सेकंद. म्हणजे सेकंद इंटू सेकंद काय झाला, स्क्वेअर सेकंद झाला. जसं की आपण ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर स्क्वेअर सेकंद बघितलं. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण अल्फाचं युनिट काढतो म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशनचं युनिट काढतो, तेव्हा ओमेगाचं युनिट आलं आपलं बघा, रेडियन पर सेकंद. आणि टाइमचं युनिट काय आलं, सेकंद. रेडियन पर काय झालं सांगा, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. किंवा आपण वाचताना कसं वाचायला सांगितलंय, रेडियन पर स्क्वेअर सेकंद. थोडक्यात काय, आता आपण पहिल्यांदा पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये आपल्याला काय माहित होतं, 1 2 3 4. म्हणजे काय, हे ऍक्च्युली परत आपल्याला कळालं की आपण 5वी 6वी ला आल्यावर की हे आहे ते ऍक्च्युली +1 +2 +3 +4 असा नॅचरल नंबर आहेत. आणि त्याच्या जेव्हा लेफ्ट साईडला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तिथं -1 -2 -3 म्हणजे 1 2 3 ला आपण पहिल्यांदा +1 +2 +3 म्हणत नव्हतो. त्याच पद्धतीनं इथं जेव्हा मोशन बघतोय, ही जी मोशन आहे ही लिनियर मधली मोशन आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन ह्या लिनियर मधल्या क्वांटिटी आहेत. म्हणजे एक रेशियो ज्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सलरेशन म्हणत होतो. पण आपण 10वीपर्यंत काय बघितलं की या क्वांटिटीला आपण डिस्प्लेसमेंट म्हणत होतो, वेलॉसिटी म्हणत होतो आणि ऍक्सलरेशन म्हणत होतो. जसं आपण 11th आणि 12th मध्ये आपण रोटेशनल स्टडी करतो तिथं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, इथं काय होतं, लिनियर डिस्प्लेसमेंट, इथं काय होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इथं लिनियर वेलॉसिटी v, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, लिनियर ऍक्सलरेशन a, अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा. मग याच्यामध्ये आपण एक 3 कायनेमॅटिकल इक्वेशन बघितली. ती 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहित आहेत, s = ut + ½ of at². मग या ts काय आली आपली, लिनियर डिस्प्लेसमेंट. आता त्याचसाठी आपल्याला अँग्युलर मधलं जे इक्वेशन तयार करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते कशा पद्धतीने होईल, तर इथं आता मी ह्यामधलं एक रिलेशन प्रोड्यूस करणार आहे जे आपण 10th पर्यंत इक्वेशन आपण घेऊन केली होती ती. आता या रिलेशन मध्ये, लिनियर मध्ये आणि अँग्युलर मध्ये बघा, मी s ला कोण अॅनालॉगस आहे असं समजलं, थीटा. v ला कोण अॅनालॉगस आहे, तर ओमेगा. a ला कोण अॅनालॉगस आहे, तर अल्फा. याच्यामध्ये एक गंमत आहे बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला माहित आहे s न दाखवतो. मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मग आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट s आहे. जरा अँगल मध्ये वाकवा, s चा काय झाला, थीटा. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट s, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. वेलॉसिटी काय माहित आहे, v. आता व्हेलॉसिटीचं v माहित आहेच, पण अँग्युलर व्हेलॉसिटी ह्याला जरा वाकवून ठेवा अँगल साठी, काय झालं, ओमेगा. ऍक्सलरेशन साठी काय माहित आहे आपल्याला, a. मग अँग्युलर ऍक्सलरेशन साठी a चा काय करावा, अल्फा. बघा, s चा झाला थीटा, v चा झाला ओमेगा, a चा झाला अल्फा. या लिनियर क्वांटिटी आहेत, ही अँग्युलर क्वांटिटी आहेत. s ला अॅनालॉगस थीटा, v ला अॅनालॉगस ओमेगा, a ला अॅनालॉगस अल्फा. मग आता आपल्याला 10वीपर्यंतची 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहित आहेत. पण ह्यामध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा टर्म आपल्याला यूज करावी लागते. ही व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी काय असते, u, आणि त्यामध्ये इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय वापरावी लागते,
ओमेगा नॉट. मग आपण 10th पर्यंतची जी कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ती आपण बघू आणि मग त्याच्यावरून आपण अँग्युलर मधली जी इक्वेशन्स आहेत ती तयार करू. कोणते आहेत 10वी पर्यंतची? तर पहिला आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. एस ला कोण अनालॉगस आहे? तर आपल्याला दिसतं थीटा. म्हणजे इक्वेशन काय तयार झालं? थीटा इज इक्वल टू यू ला कोण अनालॉगस आहे? ओमेगा नॉट. म्हणजेच ओमेगा नॉट टाइम ही स्केलर क्वांटिटी आहे, ती चेंज होत नसते. आपल्याला प्लस हाफ हे मल्टिप्लाय आहे तसंच राहिलं. ए ला अनालॉगस आपल्याला इथं अल्फा आहे आणि टी चा स्क्वेअर. म्हणजे हे आपण पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन हे लिनियर मधलं आहे आणि हे अँग्युलर मधलं आहे. अशा पद्धतीने आपण तयार केलं. त्याच पद्धतीनं आपल्याला सेकंड काय माहित आहे? v इज इक्वल टू u प्लस at. v ला अनालॉगस माहित आहे आपल्याला ओमेगा आहे. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू u ला अनालॉगस आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आली ओमेगा नॉट प्लस a ला अनालॉगस कोण आलं? अल्फा आणि हे आलं टाइम. म्हणजे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आलं. तर तुम्ही काय करायचं आहे? थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे कोणता आहे बघा. तर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस काय आहे 2as. मग आता ह्या v ला अनालॉगस ओमेगा स्क्वेअर आहे. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू u ला अनालॉगस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज a ला अल्फा आणि s ला काय आलं? थीटा. म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीनं तीन जे 10th पर्यंतचे कायनेमॅटिकल इक्वेशन होते तीच आपल्याला इकडे काय केलेले आहेत आपण अँग्युलर मध्ये. कशाला? लिनियर डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने रिप्लेस केलं. लिनियर व्हेलॉसिटीला अँग्युलर व्हेलॉसिटीने रिप्लेस केलं. लिनियर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे s साठी थीटा, v साठी ओमेगा, यामध्ये अजून एक आहे इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू ओमेगा नॉट आणि a साठी अल्फा. अशा पद्धतीनं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. s रिप्लेस काय केलं? थीटा. u ला ओमेगा नॉट, हा a ला अल्फा हे आपण बघितलं. त्याचबरोबर सेकंड इक्वेशन मध्ये v इज इक्वल टू u प्लस at. म्हणजेच v ला आपल्याला माहित आहे तिथं ओमेगा आहे, u ला ओमेगा नॉट आहे, a ला अल्फा आहे. म्हणजेच ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन, इनिशियल वेलोसिटीला इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, लिनियर वेलोसिटीला अँग्युलर वेलोसिटी. म्हणजे फायनल इज इक्वल टू इनिशियल प्लस at. या पद्धतीनं अँग्युलर मध्ये बनवलं. चला तिसरं जे आपलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. आता ही एनॉलॉजी आपल्याला शिकत असताना पहिलं 10वीतलं 3 फॉर्म्युला माहित असतील तर हितलं 3 फॉर्म्युला आपल्याला तयार करता आलं. कशावरून? a अल्फा, v ओमेगा, s थीटा, u ओमेगा नॉट अशा पद्धतीने तयार केलं. चला आता ह्याच्यावर जे रिलेशन्स आहेत लिनियर क्वांटिटी मधलं आणि अँग्युलर क्वांटिटी मधलं हे आपल्याला बघायचं आहे. हे एका ट्रिकच्या सहाय्यानं आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे हे इकडं आपण आता बघू. बघा जेव्हा आपण इथं बघतो डिस्प्लेसमेंट s न रिप्रेझेंट केलंय, वेलोसिटी v न रिप्रेझेंट केलंय, ऍक्सेलरेशन a न रिप्रेझेंट केलंय. ह्या कोणत्या आहेत? लिनियर क्वांटिटी आहेत. आणि आपल्याला ज्या दुसऱ्या बघायच्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर अँग्युलर आहेत. s च्या ऐवजी आपण थीटा लिहितो, v च्या ऐवजी v लाच वापरून ओमेगा करतो, a च्या ऐवजी a लाच वापरून काय करतो? अल्फा करतो. मग आपल्याला लिनियर क्वांटिटी मध्ये आणि अँग्युलर क्वांटिटी मध्ये काय रिलेशन आहे? बघा जसं आपण s आणि थीटा मध्ये काय रिलेशन आहे हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल, समजा एखादी बॉडी सर्क्युलर फिरते अशी आपण मांडली, त्याची इनिशियल पोझिशन काय मांडली? a मांडली. फायनल पोझिशन इथली काय मांडली? b मांडली. आणि यानं सेंटरशी केलेला कोण आहे तो काय मांडला? थीटा मांडला. लेंथ ऑफ आर्क आपली काय असेल ती समजा ही डिस्प्लेसमेंट काय झाली असेल a पासून b पर्यंतची अँटी क्लॉकवाईज मध्ये s झाली असेल. जर आपण ही एक स्मॉल डिस्प्लेसमेंट समजलो, समजा हा थीटा अतिशय स्मॉल आहे, थीटा इज अ व्हेरी स्मॉल. आता हा स्मॉल म्हणजे काय? लहानात लहान आहे.
जर आपण याची व्हॅल्यू समजा साइन थीटा काढली, साइन थीटा बरोबर काय फॉर्म्युला, अपोजिट साइड टू हायपोटेन्यूस, अपोजिट साइड काय आली आपली एस, हायपोटेन्यूस जर बघितला तर ती ओएच म्हणजे जर सेंटर पासून इथपर्यंतचं डिस्टन्स आर असेल तर ओ पासून बी पर्यंतचं डिस्टन्स हे आरच असणार आहे, म्हणजेच एस अपॉन आर. आता आपल्याला माहित आहे थीटा जर स्मॉल असेल तर साइन थीटाची व्हॅल्यू काय असते, थीटा असते, म्हणजे थीटा बरोबर काय आलं एस अपॉन आर. मग एस बरोबर काय रिलेशन आलं, आर थीटा. एस इज स्मॉलेस्ट लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, जस्ट पार्टिकल इथून इथपर्यंत लहानात लहान हललेला आहे, तर एस बरोबर काय रिलेशन मिळालं, आर थीटा. म्हणजेच आपल्याला स्केलर एनालॉजी काय मिळते बघा, एस इज इक्वल टू आर थीटा. पण वेक्टर मध्ये आपल्याला ह्याची एनालॉजी काय मिळते हे आपण खाली बघू. पण पहिल्यांदा जसं एस इज इक्वल टू आर थीटा, जर एस चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला माहित आहे व्ही मिळतं, म्हणजे समजा डी dt डिफरन्शिएट केलं दोन्ही बाजूला, म्हणजेच काय मिळणार आहे, डी dt ऑफ एस इज इक्वल टू डी dt ऑफ काय मिळणार आहे सांगा, आर थीटा. आता ds अपॉन dt व्ही असतं, त्याच पद्धतीने हे आर ही रेडियस आहे, डिस्टन्स आहे, कॉन्स्टंट आहे, मग राहिलं काय आर डी थीटा अपॉन dt. मग कॉन्स्टंट बाहेर आलं डेरिव्हेटिव्ह मधून, डी थीटा अपॉन काय राहिलं dt. आपल्याला ते एक रिलेशन मिळालं, v हे r आहे तसंच, आणि डी थीटा अपॉन dt, डी थीटा अपॉन dt काय असतं, ओमेगा असतं. त्याचबरोबर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं dv अपॉन dt, आपल्याला राईट साइडला r ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं काय होणार आहे, d2 थीटा अपॉन dt, किंवा जर इथं बघितला तर r d ओमेगा अपॉन dt, डी ओमेगा अपॉन dt काय असतं, अल्फा असतो, किंवा डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे काय असतं, अँग्युलर ऍक्सलरेशन असतं. म्हणजे a इज इक्वल टू काय मिळालं, r अल्फा. एस ला थीटा एनालॉगस करताना एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही ला ओमेगाशी लिहिताना व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आणि ए च इथं जेव्हा लिहिताना आर अल्फा आलं. त्याच पद्धतीनं आपल्याला वेक्टर फॉर्म लिहिताना काळजीपूर्वक बघायचा आहे, वेक्टर फॉर्म लिहिताना एस बार इज इक्वल टू हा थीटा अगोदर लिहायचा, म्हणजे थीटा बार क्रॉस आर बार, आणि ही अभेसाठी लिहिताना व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार, आणि ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. जर तुम्हाला हे अगोदर लिहायचं असेल आर बार तर काय करावं लागेल, मायनस साइन द्यावं लागेल, म्हणजेच काय होईल, एस बार इज इक्वल टू मायनस आर बार क्रॉस थीटा वर. का तर आपण वेक्टर मध्ये बघितलं ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार. अशा पद्धतीनं आपल्याला हे क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत सीईटी मध्ये. आपल्याला त्याचबरोबर एकदा नीटला सुद्धा हा क्वेश्चन म्हणजे आपल्याला विचारला गेलेला आहे, त्यामध्ये करेक्ट कोणतं रिलेशन आहे, तर आपल्याला हे अगोदर लिहायचं असेल आर बार, तर मायनस आर बार क्रॉस काय होईल, थीटा बार. सिमिलरली खाली होईल, म्हणजेच मायनस आर बार क्रॉस ओमेगा बार, त्याचबरोबर इकडं आर बार क्रॉस मायनस आर बार क्रॉस अल्फा बार. ओके, तर अशा पद्धतीनं आपण बेसिक 10th पर्यंतच्या क्वांटिटी होत्या, डिस्प्लेसमेंट एस, velocity v, acceleration a, displacement derivative velocity v is equal to ds upon dt, a is equal to a काय असतो तर acceleration rate of change of velocity dv upon dt. आणि त्याच पद्धतीने आपल्याला s ला रिप्लेस करायचा आहे थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी ला रिप्लेस करायचा अँग्युलर वेलोसिटी, v चा ओमेगा करायचा, a चा अल्फा करायचा. अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने आपण त्याच्यामधल्या एनालॉजीज डिस्कस केल्या. तर विद्यार्थ्यांनो अशाच पद्धतीने आपण सिंपल जे रिलेशन्स आहेत आणि त्याच्या पुढच्या क्वांटिटी आहेत हे आपण या लेक्चर मध्ये डिस्कस केल्या. याच्या पुढचं लेक्चर याचं रिव्हिजन आणि याच्या पुढचा पोर्शन असेल जो की 12th ला पहिल्या टॉपिक मध्ये रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपल्याला याचा यूज आहे. ओके, थँक्यू, नमस्कार विद्यार्थी.